नमस्कार, मी निशाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मस्त असे क्रिस्पी चिकन कटलेट्स आणि आपण हे कसे बनवले त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपण हे चिकन कटलेट्स कसे बनवले। त्यासाठी आपण इथे घेतलंय चिकन खिमा, ह्याला स्वच्छ आपण धुवून घेतलंय। त्याच्यानंतर आपण इथे बटाटे घेतलेत, त्याला बॉईल करून स्मॅश करून घेतलेत, ही आपण याच्यात टाकून घेऊया। त्यानंतर आपण इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट करून घेतली आहे। चॉप केलेला कांदा, दही, हळद, मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। बडीशेप आणि धने हे आपण जाडसर कुटून घेतलेत। गरम मसाला, लाल तिखट, चॉप केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सर्व आपण चांगलं आता एकत्र करून घ्यायचंय। हे चांगलं एकजीव झालं पाहिजे। हे आता चांगलं एकजीव झालेलं आहे। ह्याच्या आपण आता चांगल्या टिक्क्या करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराच्या करायच्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता। इथे आपण असं गोल करून घेतलंय आणि असं चप्पट थोडंसं केलंय। अशा प्रकारे आपण बाकीच्या पण टिक्क्या करून घेणार आहोत। आणि इथे आपण ह्या शेवया घेतल्यात, बारीक शेवया, ह्याला आपण चुरा करून घेतलाय। 2 अंडी घेतलेत, त्याला आपण मिक्स करून घेतलेत, फेटून घेतलेत। त्याच्यामध्ये आपण टिक्क्या टाकून घ्यायच्यात आणि मग ह्या शेवया ज्या आहेत ह्याला आपण चांगल्या कोट करून घेणार आहोत। ह्याच्यामुळे जी आपली टिक्की जी आहे ती मस्त क्रिस्पी होते। सो अशा प्रकारे आपण बाकीच्याही टिक्क्या करून घेणार आहोत। इथे आपण एक पॅन घेतलाय, ह्या पॅन मध्ये आपण तेल टाकूया आणि ह्याला आपण ज्या आहे त्या शॅलो फ्राय करून घेऊया। शॅलो फ्राय म्हणजे थोडं तेल आपण थोडं इथे जास्तच वापरलंय, पण एकदम पण अशा टिक्क्या डीप होतील असं नाहीये। आणि ह्या दोन्ही साईडने आपण खरपूस अशा फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने याला गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत। आणि इथे आपले जे चिकन कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत। हे खायला खूप टेस्टी बनतात। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घरी नक्की करून बघा।